इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. त्याच्यावर संशय नको घेऊस. मी तुम्हाला कसं समजावू, तुम्ही किती भोळे आहात. एक तर तुम्ही तिला पोलीस इन्क्वायरीच्या शिवायच कामावर ठेवून घेतलं, त्याशिवाय मला तिची लक्षणं चांगली नाही दिसत आहेत. या घराला, या जागेला मी विसरू शकत नाही. याच घरातून आपला अपमान करून हाकलून दिलं, जेलच्या काळ कोठडीच्या मागे पाठवलं गेलं. मला असं वाटतं की आपण जायच्या आधी जज साहेबांना भेटून जायला हवं. यापुढे गावी जायची गोष्ट नको काढूस. काहीही अडचण असेल तर मला सांग. रोहित आणि कावेरीला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो, पण तुम्ही दोघी बाहेर का उभे आहात? आत का नाही गेला? किती वेळापासून आम्ही इथे उभे आहोत, कोणी दरवाजाच उघडत नाहीये. माझ्यावर कोणी उपकार नाही केले, उलट माझे उपकार आहेत भाऊंवर. माझ्या आई वडिलांचं कर्ज आहे यांच्या माथ्यावर. भाऊजी, तुम्ही सर्वांना सत्य का नाही सांगून टाकत की सूर्या तुमचा सावत्र नाही, तुम्ही सूर्याचा सावत्र भाऊ आहात. या पूर्ण जायदादीचा मालक मी आहे भाऊ. इथला वारस मी आहे. तुमच्यावर माझ्या आई वडिलांनी उपकार केले, तुम्हाला दत्तक घेऊन तुमचं पालन पोषण करून, आणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात? त्यांचा मुलगा जो तर खरा हक्कदार आहे, त्यांचा वारस आहे, त्याच्या हक्कावर तुम्ही मांड टाकून बसलात. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर सूर्याच्या वडिलांचं मृत्यूपत्र दाखवा. नाही नाही नाही, माझा सूर्याच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास आहे. सूर्या, कागदाच्या एका तुकड्यावर 4 शब्द लिहिल्यामुळे मृत्यूपत्र नाही बनत कधीच. खरं मृत्यूपत्र जे असतं ना, ते ह्या इथे लिहिलं जातं. माझ्या आई वडिलांना, ज्यांना तू तुझे पिता आणि आपली आई म्हणतोस, ते दोघेही माझ्यासाठी देवासमानच होते. आणि कोणताही भक्त भगवंताच्या आदेशाचं उल्लंघन नाही करत. जर त्यांनी लिहिलं असेल आणि त्यांची इच्छा आहे की हे सगळं तुझंच आहे, तर मग तुझंच आहे, तुझंच आहे. भाऊसाहेब, मला सगळं समजतंय. जावई बापू खोटी कहाणी बनवून तुम्हाला या घरातून हाकलून देऊ पाहतायत. जज साहेब, तुम्ही त्या मृत्यूपत्राला फाडून फेकून द्या. तुमच्यापेक्षा अधिक कायदेशीर डावपेच कोण जाणतो? हो भाऊसाहेब, तुम्ही माझ्या मुली जावयाला या घरातून बाहेर काढून टाका. हाकलून द्या या दोघांना घरातून. स्नेहा, तू तुझ्या आईला समजाव. भाऊंच्या बाजूने बोलायचं बंद करावं, नाहीतर मी या सर्वांना बाहेर हाकलून देईन. सूर्या, बेमुरवत, बेशरम, वडीलधाऱ्या माणसांसमोर असं बोलतोस तू? शरम वाटली पाहिजे. हे बघ अगं माई, तू खबरदार जर मला आई म्हणालीस तर. या आधी की तुम्ही लोक हे नातं तोडाल, मीच या नात्याला ठोकर मारते. स्नेहा, आजपासून तुला माझी मुलगी मानायला नकार देते मी.
वहिनी, चिखलात दगड फेकून आपले कपडे का घाण करताय? चिखल आहे मी, हो. तुम्ही लोकांनी नेहमी मला घाण म्हणूनच वागवलं. जर आम्ही इतके घाणेरडे आणि आमची घृणा सुद्धा वाटते तुम्हाला, तर मग तुम्ही इथून निघून का नाही जात? तुम्ही लोक अजूनपर्यंत इथे का उभे आहात? यात शहाणपणा आहे भाऊ. की तुम्ही लोकांनी इथून निघून जावं, नाहीतर गोष्ट आणखीन वाढेल. आदित्य प्रताप नाव आहे माझं. जर मी ठरवलं तर तू या घरामध्ये एक दिवस देखील नाही राहू शकत. पण मला असं नाही करायचंय. अरे, ज्याच्या नात्यांची दौलत लुटली गेली, त्याला ह्या दौलतीचा काय फायदा? नात्यांच्या दौलतीला मी सर्वात मोठी दौलत मानत आलोय. जर तीच दौलत लुटली गेली तर या मातीच्या ढिगाला घेऊन मी काय करू? चला वहिनी. पण भाऊ नाही नाही नाही, मध्ये पडू नका तुम्ही. ही दोन भावांमधली गोष्ट आहे. स्नेहा, तू म्हणाली होतीस ना की जे काही माझ्यापाशी येते आता तुम्हा दोघांचं आहे. गाडीची चावी. आणि सूर्या, जाण्यापूर्वी मी एक उपदेश करू इच्छितो. हा उपदेश कधी नको विसरूस. हा उपदेश कधी नको विसरूस. चला. मी अजिबात नाही विसरणार. भाऊ, तुमचा हा उपदेश मी मुळीच नाही विसरणार. जज साहेब, आपण आमच्यासोबत आमच्या घरी चलावं. पहा, आमची विनंती तुम्ही नाकारू नका. आमच्या घरी चला. जज साहेब, आयुष्यात जेव्हा एक संबंध तुटतो तेव्हा भगवंत 100 नवे संबंध दुनियेमध्ये जोडून देतो. आपण आम्हाला आपलेच समजून आमच्या बरोबर आमच्या घरी चलावं. स्नेहाने मला ह्या लायक पण नाही ठेवलं की मी तुमची क्षमा मागावी. जर तुम्ही आमच्या घरी आला तर मी समजेन की तुम्ही आम्हाला माफ केलं. भाऊसाहेब, चला घरी. घरी चला भाऊसाहेब, आमच्या सोबत चला. हे तुम्ही काय करताय? आम्हाला माफ करा भाऊसाहेब. जज साहेब, आमच्या बरोबर आमच्या घरी चला. मला काही वेळासाठी एकटं राहायचं आहे. तुम्ही दोघी प्लीज मला काही वेळासाठी एकटं राहू द्यावं.
भाऊजी तुम्ही सर्वांना सत्य का नाही सांगून टाकत की सूर्या तुमचा सावत्र नाही, तुम्ही सूर्याचे सावत्र भाऊ आहात? 2 शब्दात समजावतो मी तुम्हाला. व्हेरी सिंपल. तुमचं जे काही पण इथे होतं ते सर्व सर्व आता माझं आहे. स्नेहा, आता ही सर्व मालमत्ता आपली आहे, आपली. हो सूर्या, इथल्या प्रत्येक विटेवर फक्त आपला अधिकार आहे. हो, फक्त आपला आणि कुणाचाच नाही. आपल्याला तर लॉटरी लागली. आणि लॉटरी पण कशी? करोडोंची करोडोंची करोडोंची. सूर्या, आपल्या ह्या आनंदाला आवर, तडवून ठेव त्याला. वाय, असं का आहे? जीव जोखमीत टाकून मी हे काम केलंय. तुला माहितीये किती मेहनत केल्यावर, किती कारस्थानं रचल्यावर इथपर्यंत पोहोचलोय, आणि तू सांगतेस की मी माझी खुशी लपवू? नाही स्नेहा, मी आता गपचूप नाही बसू शकत. उलट मी तर हे ओरडून ओरडून सांगेन की ही करोडोंची प्रॉपर्टी आता आमची आहे. मला कुणाची पर्वा नाहीये. जो जळेल तो जळेल. यावेळी मी आणि तू करोडोंच्या प्रॉपर्टीचे मालक आहोत. बस, सर्वात मोठी गोष्ट हीच आहे. सूर्या, केव्हा केव्हा आपल्या आनंदाला आपलीच नजर लागते. जळू देत, जळू देत. शिवाय हे नजर बिजर मी बिलकुल नाही मानत. त्या कमजोर लोकांच्या गोष्टी आहेत. नजर वगैरे काही नसतं. तू आता पाहशीलच. आता ही दुनिया ना सलाम करेल. भाऊंना नव्हे, भाऊंच्या भावाला. आणि भाऊजींना सूर्या धुतकारतील, तिरस्कार करतील त्यांचा. हो, फार घमेंड होती ना जज साहेबांना मान, मर्तब आणि नावाची. उतरली ना सगळे घमेंड. हो तर काय, ताठ मानेने चालणारा मान झुकवून चालण्यास विवश झाला. फक्त विवशच नव्हे, भाऊजी लाचार पण हो, झालेत. ते देखील असणार. माहित नाही बिचारा इथे तिथे ठाऊक नाही कसा तरी कुठे कुठे भटकत असेल. आपला जज आदित्य प्रताप सिंग. माहित नाही बिचारा इथे तिथे ठाऊक नाही कसा तरी कुठे कुठे भटकत असेल. आपला जज आदित्य प्रताप सिंग. सूर्या, मी भाऊजींना घाईघाईत एक सल्ला द्यायला विसरले. अच्छा, कोणत्या प्रकारचा सल्ला? हाच की या वयात दारोदारी भटकण्यापेक्षा हे चांगलं आहे की एखाद्या आश्रमात त्यांनी जाऊन राहावं. तुझं पण बरोबर आहे स्नेहा, पण आपल्याला काही फरक नाही पडत. भाऊंनी आता जाऊन एखाद्या आश्रमात राहावं किंवा धर्मशाळेमध्ये, आपल्याला काय. हो, ही गोष्ट आवडली मला. आपल्या घरातील पिढा निघून गेली, मग आता ते जाऊन कुठेही राहो. हो तर काय. अगं, त्यांच्या घमेंडीचा चक्काचूर करून टाकायची माझी मिशन होती. ती आज पूर्ण झाली. सूर्या, जर जर कोणी उलटून वार केला तर? मरतील मारणारे. आपल्यावर वार करणारा कोण आहे? रोहित आणि कावेरी ताई अमेरिकेमध्ये, भाऊ खरा बाहेर, रितिका पण बाहेर. मग राहिलं कोण? भाऊजींची सहानुभूती असणारे लोक कमी नाहीयेत. हे बघ स्नेहा, तू पाहिलंस ना, या लढाईत जो कोणी समोर आला तो कसपटासारखा उडून गेला. स्नेहा, तू ऐकलं आहेस ना की साप बिळात राहू किंवा बिळा बाहेर, तो कधी झोपत नसतो. आपण दोघेही त्या सापाचे गुणधर्म घेऊन पैदा झालो आहोत, आणि विषारी सापाच्या आसपास कधी कोणी येत नसतं. सगळे त्याला घाबरतात. जज साहेब, आम्ही दोघी तुमच्या उत्तराची वाट पाहतो. घरी चला. घर तर माझं मागे राहिलं ना. पण ते घर नव्हतं भाऊसाहेब, त्या तर फक्त 4 भिंती होत्या. हो, पण त्या 4 भिंतींमध्ये माझी माणसं राहत असत. प्रेमाचं घरटं असायचं त्या घरामध्ये. आता तिथे कोणीच नाहीये तुमचं. जी माझी मुलगी होती
तीही आता माझी मुलगी नाही राहिली. खरंच जन्मानंतर मी तिचा गळा दाबून टाकला असता. आणि माझा जावई. एक मिनिट. हे पा, पार्वती वहिनी जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. कोणालाही दोष दिल्यामुळे काही हाती नाही लागणार. तुम्ही माझी काळजी मुळीच करू नका. आदित्य प्रताप सिंगसाठी या जगात कितीतरी आणखी ठिकाणं आहेत. तरी त्या ठिकाणांमध्ये तुम्हाला आपलं पण आणि प्रेम नाही मिळणार. तुम्ही तर जाणताच की माझे पती आपल्यावर जीव ओवाळून टाकतात. जेव्हा त्यांना हे कळेल की स्नेहाने तुम्हाला घराबाहेर काढलंय, मला तर भीती वाटते की न जाणो तर स्नेहाचा जीव घेतील. नाही नाही नाही, असं मुळीच व्हायला नको. बिलकुल नाही. तर तुम्हाला त्या दोस्तीची शपथ, तुम्ही आमच्या गावी चला. मी शिवरामजींना समजावेन. मी माझ्यासाठी नाही, शिवराम भाऊंसाठी आपल्यासोबत येतो. चला वा. काय हे काय सांगताय तुम्ही? हो मॅडम. तुम्हाला ठाऊक आहे पप्पा कुठे गेले ते? ठीक आहे, मी तिथे येते. मी खबर घेते सूर्या काकाची आणि काकीची. पास झालं. सोडणार नाही मी तुम्हाला आता. बघूया काय खेळ खेळताय तुम्ही. काका, काकी, काका. या 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 पुतणी साहेब या. या कलेक्टर मॅडम, बोला काय सेवा करू आम्ही आपली? अरे बाबा, असं काय झालं? तुम्ही इतका संकोच का करता? तुम्ही तर माझी लाडकी पुतणी आहात आणि या घराला तुम्ही तुमचंच घर समजा. सूर्या, तुझं घर नव्हे, हे तर माझं घर आहे ना. युअर राईट. ऍक्च्युली काय आहे ना की फार मेहनत धडपड केल्यानंतर आणि लाखो मिनत वाऱ्यांनंतर आम्ही या घराला मिळवलं आहे. हो, खरं बोलताय तुम्ही. मला माहिती आहे की बेईमानी आणि चारशेविशी करण्यामध्ये फार मेहनत लागते, हो ना काकासाहेब? तुला जे बोलायचं असेल ते बोल. तू कोसायचं असेल तर कोस आम्हाला, पण जे आम्हाला करायचं होतं ते तर आम्ही केलं ना. आणि शिवाय कायद्याने पाहिलं तर चुकीचं काय केलं? आपला हक्क छिनावून घेतला, बस. अजून काय? यात चूक तरी काय? ऑफकोर्स नॉट. खेळ तर आपल्याला खेळावाच लागेल काका. मग खेळूया. मला तर माझं घर मिळालं. तुला जे खेळायचंय ते तू खेळत राहा. काय सूर्या? हा, बाकी आमची कुठे हरकत आहे यामध्ये? खरोखर तुम्हा दोघांच्या डोळ्यातलं पाणी सुकून गेलंय. शरम वाटते मला. शरम वाटते तुम्हा दोघांना बघून. तुम्ही दोघांनी स्वतःचा आत्मा, स्वतःची शरम विकून खाल्लीये का? आम्ही तर तेच केलं ना रितिका.
आमचा आत्मा विकूनच तर हे सगळं खरेदी केलंय आम्ही. हॅलो, पोलीस स्टेशन. पोलीस? का? पोलिसांचं नाव ऐकताच तुमची फेफे का उडाली? ह्याच्या मागचा अर्थ असा होतो की तुम्ही डेफिनेटली चोर आहात. हो, डेफिनेटली मी चोर आहे. डेफिनेटली मी डाका टाकलाय. पण मी जो डाका टाकलाय ना, तो डेफिनेटली स्वतःच्या अधिकारांवर टाकलाय. डेफिनेटली माझी गेलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी धोका केलाय. डेफिनेटली. तुला मध्ये बोलायची मुळीच गरज नाहीये रितिका. ज्यांच्या अधिकारांची चोरी झालीये ते तर इथून निघून गेलेत. वेल, तुम्ही ज्यांच्या अधिकारांची चोरी केलीये ना, ते कोणी दुसरे नाहीयेत, माझे पप्पा आहेत. शिवाय मी त्यांची मुलगी ह्या नात्याने त्यांच्या अधिकारांसाठी लढणं हा माझा कायदेशीर हक्क आहे. मग आता तुम्ही दोघं लक्षात ठेवा की मी माझ्या हक्काचा वापर 100% करून दाखवेन. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सा